मित्रांनो, या महाराष्ट्राला इतका इतिहास लाभला आहे की पूर्ण आयुष्यभर जरी आपण फिरलो तरीही हा महाराष्ट्र फिरून होणार नाही। आणि आज असंच एक ऐतिहासिक ठिकाण जे प्रभू राम सीतेच्या वास्तव्याने पावन झालं आहे। प्रभू श्रीरामपुत्र लवकुश यांचं जन्मस्थळ आणि महर्षी वाल्मिक ऋषी यांची समाधी असलेलं स्थळ म्हणजेच महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये येणारं आजोबागड। आणि मित्रांनो, आज आपण याच आजोबागडास भेट देण्यासाठी जात आहोत। नमस्कार मंडळी, मी जितेंद्र फनाडे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। आणि मंडळी, आज आम्ही आलोय महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये येणारं आजोबागडाला भेट देण्यासाठी। माझ्यासोबत माझी बायको आणि माझा मुलगा आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आजोबा पर्वताविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि इथेच सीतामातेने लवकुश यांना जन्म दिला आणि महर्षी वाल्मिक ऋषी यांची समाधी सुद्धा आपण मागे बघू शकतो। तर पूर्ण माहिती मी या ब्लॉग मधून तुम्हाला देतोय। ब्लॉग कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर मंडळी, आजोबा पर्वत हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यात आहे। जवळील रेल्वे स्टेशन आसनगाव पासून आजोबागड हे अंतर 46 किलोमीटर इतकं आहे। आणि पायथ्याशी असलेल्या डेहणे गावापर्यंत येण्यासाठी आपल्याला बस सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत। आणि मित्रांनो, जर तुमची स्वतःची गाडी असेल तर थेट गडावर येऊन पोहोचता महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या समाधीपाशी। मित्रांनो, गडावर जात असताना खूपच उंचावर जावं लागतं आणि रस्ता सुद्धा वळणांचा आहे, त्यामुळे खूप सावधगिरीने इथे यावं लागतं। आणि मित्रांनो, आता आम्ही आजोबा गडावर पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघत असाल, खूपच घनदाट असं जंगल, विविध प्रकारची झाडं, निसर्गरम्य असं वातावरण इथे बघायला भेटते। इथे महर्षी वाल्मिकी ऋषी यांची समाधी आहे, सीतामाईची न्हाणी, पाण्याचे कुंड आणि मित्रांनो, प्रभू श्रीरामांचे पुत्र लवकुश यांचं जन्मस्थळ सुद्धा इथेच आहे। इथून थोडं वर गेलो की आपल्याला सीतामाईचा पाळणा बघायला मिळतो। त्यात लवकुश यांचं बालपण गेलेलं आहे। आणि मंडळी, याच गडाचं नाव आजोबागड असं का पडलं तर लवकुश यांचं जास्तीत जास्त संगोपन इथेच झालं आणि तेव्हा त्यांना प्रशिक्षण सुद्धा महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी केलं। त्यावेळी लवकुश हे त्यांना आजोबा म्हणत असत, त्यावरूनच ह्या गडाचं नाव आजोबागड पडलं असं पुराणिक कथेनुसार सांगितलं जातं। तर मंडळी, खूपच निसर्गरम्य असं इथलं वातावरण, अगदी हिरवीगार झाडं आणि मागे आपण डोंगर बघू शकता। सह्याद्रीची पर्वतरांगेमध्ये येणार हे डोंगर आहे आणि मागे बघू शकता महर्षी वाल्मिक ऋषी यांची समाधी मंदिर आपल्याला बघायला भेटतंय। आणि इकडनं सरळ वर गेल्यावर आपल्याला सीतामाईंचा पाळणा म्हणजे लवकुश यांचं जन्मस्थळ आपल्याला बघायला मिळेल। आणि मित्रांनो, हे आहे महर्षी वाल्मिकी ऋषी यांचं समाधीस्थळ मंदिर। आता आपण वाल्मिकी ऋषी यांचा इतिहास पाहूयात। तर अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वाळझरी हे गाव महर्षी वाल्मिकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाते। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा यात याचा उल्लेख आहे। तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफी टेबल बुकमध्ये याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे। रामायण या महाकाव्याचा रचयिता असलेल्या महाकवी वाल्मिकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाणारे वाळझरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर चाळीसगाव पाटस रस्त्यावर आहे। या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी नदी वाहते आणि क्षेत्राच्या पायथ्याशी डोह आहे। तीर्थस्नानाच्या पूर्वभागी पाण्यापर्यंत जाता येईल अशी सोय सुद्धा केलेली आहे। मित्रांनो, या डोहाचे पाणी पवित्र मानलं जातं। महर्षी वाल्मिकींचे देऊळ म्हणून दाखविले जाणारे ठिकाण हे शंकराचं मंदिर आहे। यात जुनी शिवपिंड आहे आणि या पिंडीवरील देऊळ अतिशय पुरातन आहे। मंडळी, एका मान्यतेनुसार वाल्मिकी आधी लुटमार करायचे, त्यांचे नाव वाल्या पडले व सर्व लोक त्यांना वाल्या कोळी असं म्हणू लागले। त्यांनी एकदा काही ऋषींना घेरले, परंतु त्या ऋषींनी त्यांना उपदेश केल्यानंतर त्यांना उपरती झाली। बसल्या जागी त्यांनी ऋषींनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला। त्यांच्या अंगाभोवती वाल्मिक म्हणजे वारुळ निर्माण झाले, त्यामुळे त्यांना पुढे वाल्मिकी असं नाव मिळालं असं म्हणलं जातं। आणि मंडळी, वाल्मिकी ऋषी हे मोठे शिवभक्त होते अशी सुद्धा मान्यता आहे।
आणि मंडळी, वाल्मिकी ऋषींच्या समाधीच्या बाजूला महादेवाचं शिवलिंग आणि इतर देवदेवतांच्या सुद्धा मूर्ती आहेत आणि समोर खूपच निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर। वरच्या बाजूला डोंगर आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येणारं हे आजोबा पर्वत आहे। रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मध्ये येणारं हे आजोबा गड आहे। आणि इकडे तुम्ही बघत असाल तर हा जो दगड आपण पाहतोय तो आपल्या दोन्ही हाताच्या कोपरामध्ये उचलल्यावर आपल्या मनात असलेल्या इच्छा नक्की पूर्ण होतात असं सुद्धा मानलं जातं। आम्ही दोघांनी हा दगड उचलला आणि मित्रांनो, इकडे खूपच पुराण काळातील काही दगडावर कोरलेल्या देवतांच्या मूर्त्या आहेत आणि हे प्रभू राम सीतेचे आणि लवकुश यांच्या पायाचे ठसे आहेत असं सुद्धा सांगितलं जातं। इथे आल्यावर आपल्याला खूपच शांततापूर्ण वातावरण असं बघायला मिळतं। आणि इकडे आहे बालयोगी नागेंद्रनाथजी यांची समाधी। तर मित्रांनो, मागे माझ्या बघू शकता सीतामाईची न्हाणी आणि जे कुंड आहेत प्राचीन काळापासून ते आपण बघूयात। आता आम्ही तिकडेच जातोय। आणि मित्रांनो, या पायऱ्या उतरत खाली गेल्यावर आपल्याला 2 पाण्याचं कुंड पाहावयास मिळतात। भरपूर पायऱ्या उतरत खाली गेल्यावर आपल्याला पिण्याच्या पाण्याचे कुंड लागतं आणि हे पाणी पिण्यायोग्य सुद्धा आहे। इथे 12ही महिने पाणी असतं। आणि अजून थोडं खाली आल्यावर आपण बघत असाल तर हे आहे सीतामाईंचं स्नानकुंड। इथे हे कुंड 12ही महिने भरलेलं असतं। खूपच स्वच्छ असं इथे पाणी आहे। आणि मित्रांनो, महाशिवरात्रीमध्ये या गडावर खूप भाविक भक्तांची गर्दी होते, तेव्हा खूप सारी मंडळी येथे स्नान सुद्धा करतात आणि हे खूपच पवित्र मानलं जातं। पण आता सध्या इथे बाजूला खूप साऱ्या प्लास्टिक बॉटल आणि कचरा टाकलेला दिसतो। तर मित्रांनो, माझी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपल्या ज्या पण ऐतिहासिक वास्तू आहेत, सह्याद्रीमध्ये येणारं महाराजांचं गड किल्ले, धार्मिक प्राचीन मंदिरे यांची स्वच्छता आपल्याला राखायची आहे। आणि मंडळी, इथून पुढे 1 तासाचा ट्रेक केल्यावर आपल्याला सीतामाईचा पाळणा म्हणजेच लवकुश यांचा पाळणा बघायला मिळतो। परंतु संध्याकाळचं वातावरण आणि छोटू सोबत असल्यामुळे त्याला वर घेऊन जाणं शक्य होणार नाही, कारण खूपच उंचावर लवकुश यांचा पाळणा आहे। आणि म्हणूनच मी सीतामाईच्या पाळण्याचा फोटो तुम्हाला दाखवत आहे आणि हाच आहे लवकुश यांचा पाळणा। तर मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला श्री क्षेत्र आजोबा पर्वताविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मित्रांनो, तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला पुढील नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप स्फूर्ती देत असतो आणि अशाच आपण नवीन व्हिडिओ टाकत असतो।